नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. हा शासनाचा आज 18 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा GR आला आहे. चला तर बघूया आपण. पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी तब्बल 8,72,91,000 रुपयांच्या माध्यम आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पण हा पैसा नेमका कशासाठी खर्च होणार आहे, कोणकोणत्या माध्यमातून या योजनांचा प्रचार केला जाणार आहे आणि या GR मध्ये नेमके काय सांगितलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये GR मधील माहितीनुसार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वप्रथम या शासन निर्णयाचा विषय आहे पशुसंवर्धन विभागाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माध्यम आराखड्यास मान्यता देण्याबाबत. हा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी जारी केला आहे. या GR मध्ये सांगण्यात आले आहे की सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो बघू शकता, ही योजना माहिती होण्यासाठी शासनाने जाहिरात करण्यासाठी हा GR काढला आहे. यामध्ये विशेषतः मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, राज्यस्तरीय योजना व जिल्हा वार्षिक योजना यांचा प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नमूद करण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रचार प्रसिद्धीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे, तर 8,72,91,000 रुपये इतका निधी म्हणजे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो याला. यामध्ये आकाशवाणी, खाजगी FM रेडिओ वाहिन्या, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर जाहिरात आणि सोशल मीडिया अशा अनेक विविध माध्यमांचा समावेश आहे मित्रांनो. याच्यामध्ये 30 दिवस प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी 20 लाख मूळ अंदाजित रक्कम आणि GST सहित 23,60,000 इतकी तरतूद दाखवण्यात आली आहे. 46,02,000 रुपये GST सहित इतकी अंदाजित रक्कम नमूद करण्यात आली आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, सन 2026-27 मध्ये पशुसंवर्धन विभागाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार असल्याचे GR मध्ये नमूद आहे. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून आलेल्या या GR मध्ये तर शेतकरी मित्रांनो, हा होता 18 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाचा सोपा आढावा. तुम्हाला अशाच प्रकारे शेतकरी, पशुपालक आणि शासनाच्या नवीन योजना व GR ची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती गरजू शेतकरी व पशुपालकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यानंतर आता आपल्याला अर्ज कुठे करायचा ते सगळी काही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. येथेच थांबूया.